नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड यामधील फरक अतिशय सोप्या भाषेत बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा, रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? रिटर्न इनवर्ड याला आपण सेल्स रिटर्न असेही म्हणतो. सेल्स रिटर्न म्हणजेच काय? रिटर्न इनवर्ड. ठीक आहे. तर बघा, त्याचा अर्थ कंपनीने ग्राहकाला विकलेला माल ग्राहकाने परत करणे. बघा, जेव्हा एखादी कंपनी ग्राहकाला काही वस्तू विकतात आणि ग्राहक काही कारणामुळे, ते कोणकोणती कारणे आपण पुढे बघणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एकदा विकलेला माल ग्राहक जेव्हा काही कारणामुळे ती वस्तू परत करतो, त्याला आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो. म्हणजे विक्री केलेल्या मालाचा परतावा होय. थोडक्यात काय? विक्री केलेला माल परत येणे म्हणजे रिटर्न इनवर्ड होय. रिटर्न इनवर्ड लक्षात ठेवा. इनवर्ड म्हणजे काय? परत येणे. विक्री केलेल्या मालाचा परतावा म्हणजेच रिटर्न इनवर्ड होय. बघा, आता कारणे बघू आपण. रिटर्न इनवर्ड का होते? बघा, माल दोषयुक्त असणे, चुकीचा माल दिला जाणे, कमी जास्त प्रमाण असणे, किंवा ग्राहकाला माल आवडला नाही, किंवा मालाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असणे, या कारणामुळे रिटर्न इनवर्ड केले जाते. बघा, एखादी वस्तू आपण विकल्यानंतर, समजा एखादा ग्राहक आहे, त्या व्यक्तीने मोबाईल खरेदी केला आणि मोबाईल खरेदी केल्यानंतर समजा तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला समजलं की मोबाईलचा जो डिस्प्ले आहे तो खराब आहे. मग त्यामुळे काय करतो ग्राहक, की तो वस्तू परत दुकानदाराला रिटर्न देतो. ह्यालाच काय म्हणतो आपण? रिटर्न इनवर्ड होय. म्हणजेच त्या वस्तूमध्ये काहीतरी खराबी असणे, काहीतरी दोष असणे, किंवा निकृष्ट अशा दर्जाची ती वस्तू असणे, असे वेगवेगळे कारणे आहेत आणि या कारणामुळे वस्तू रिटर्न इनवर्ड केले जातात. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, कंपनीने रामला 1,000 रुपयांचा माल विकला. रामने त्यातील 200 रुपयांचा माल काही दोषामुळे परत केला. हा 200 रुपयांचा व्यवहार म्हणजेच काय? रिटर्न इनवर्ड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आता यानंतर पुढे बघूयात. बघा, रिटर्न आउटवर्ड. लक्षात ठेवा मित्रांनो, रिटर्न आउटवर्ड म्हणजेच काय? परचेस रिटर्न होय. लक्षात ठेवा, दोन्हीमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतो. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. अर्थ बघा, कंपनीने विक्रेत्याकडून खरेदी केलेला माल विक्रेत्याकडे परत पाठवणे म्हणजे खरेदी केलेल्या मालाचा परतावा. बघा, समजा आपला बिझनेस आहे आणि आपण एखाद्या सप्लायर्स कडून काही वस्तू खरेदी केला असेल आणि खरेदी केल्यानंतर समजा त्या वस्तूमध्ये काहीतरी दोष आहे, काहीतरी माल खराब आहे, किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये माल आले असतील, तर अशा वेळी आपण काय करतो? त्या वस्तू रिटर्न पाठवतो. ह्याच क्रियाला आपण काय म्हणतो? परचेस रिटर्न. म्हणजेच काय? खरेदी केलेला माल परत पाठवणे. बघा, रिटर्न आउटवर्ड का होते? कोणकोणती कारणे आहेत? माल दोषयुक्त असणे, चुकीचा माल मिळणे, जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये माल मिळणे, मालाची गुणवत्ता निकृष्ट असणे, किंवा ठरलेला माल जो आहे तो वेळेत न मिळणे. तर अशा कारणामुळे परचेज रिटर्न केला जातो. ठीक आहे. तर बघा, उदाहरणार्थ कंपनीने विक्रेत्याकडून 2,000 रुपयांचा माल खरेदी केला. त्यातील 300 रुपयाचा माल जो आहे तो निकृष्ट अशा दर्जाचा आहे आणि त्यामुळे तो विक्रेत्याकडे परत पाठवला. हा 300 रुपयांचा व्यवहार म्हणजेच काय? रिटर्न आउटवर्ड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण या दोन्हीमध्ये तुलनात्मक अभ्यास करूयात, म्हणजे आपल्याला लगेच ते समजेल. बघा, या ठिकाणी मुद्दे दिलेत. रिटर्न इनवर्ड म्हणजेच सेल्स रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न. अगदी व्यवस्थित सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? बघा, ग्राहकाने कंपनीला विकत घेतलेला माल परत करणे. या ठिकाणी ग्राहक वस्तू परत करतात. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय? बघा, कंपनीने विक्रेत्याकडून खरेदी केलेला माल परत करणे म्हणजे रिटर्न आउटवर्ड. मराठी नाव बघा, मराठीमध्ये काय म्हणतो आपण? रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? विक्री परतावा. आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय? खरेदी परतावा. माल कोण परत देतो? लक्षात ठेवा,
रिटर्न इनवर्ड म्हणजे ग्राहक हा कंपनीला माल परत करतो, ठीक आहे. आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे कंपनी हा विक्रेत्याला माल परत देतो. लक्षात ठेवा काय फरक आहे दोन्हीमध्ये. तर माल परत कोण देतो बघा, रिटर्न इनवर्ड मध्ये ग्राहक हा कंपनीला माल परत करतो आणि रिटर्न आउटवर्ड मध्ये कंपनी कंपनी हे विक्रेत्याला माल परत करतात, ठीक आहे. बघा नोंद कोणत्या पुस्तकात केली जाते, तर रिटर्न इनवर्डची जी नोंद आहे ते सेल्स रिटर्न बुक मध्ये नोंद केली जाते किंवा त्याला आपण रिटर्न इनवर्ड बुक असं देखील म्हणतो. आणि रिटर्न आउटवर्ड जे आहे त्याची नोंद परचेस रिटर्न बुक किंवा रिटर्न आउटवर्ड बुक मध्ये केली जाते, ठीक आहे. पुढे बघा स्टॉकवर काय परिणाम होतो. रिटर्न इनवर्ड मुळे काय होतं बघा, माल परत आल्याने स्टॉक वाढतो आणि ह्या ठिकाणी स्टॉक कमी होतो. ह्याच्या विरुद्ध व्यवसायावर काय परिणाम होतो, विक्री कमी, उत्पन्नामध्ये घट होते आणि इकडे खरेदी खर्च कमी होते. तर नोंदीचा प्रकार, विक्री कमी करणारी ही नोंद आहे रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड मध्ये खरेदी कमी करणारी ही नोंद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय ह्याबद्दल माहिती बघितली आणि त्याचबरोबर दोन्हीचा आपण तुलनात्मक अभ्यास केला. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. सर्व नोट्स, जाहिराती, अपडेट आपल्याला ह्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. तर आपण त्या ठिकाणी जॉईन व्हा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.